पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा असे आवाहन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले। एकीकडे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे पंतप्रधान जनतेला धडे देत आहेत। त्यांच्या या आवाहनाची अंमलबजावणी सर्वात आधी महापौर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चेकऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांना निवेदन देऊन खासगी गाड्यांचा वापर न करता TMTच्या बस गाड्यांचा वापर करावा असे आवाहन केले। 2 दिवसापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी चलन वाचवण्याचे आवाहन भारतीयांना केले। हे चलन वाचवण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत। अर्थात हे उपाय म्हणजे भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीचे आहेत असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय अशी रॅली काढली। या रॅलीत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावर बसून महानगरपालिकेपर्यंत प्रवास केला, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी बैलगाडीतून महापालिका मुख्यालय गाठले। या रॅलीमध्ये घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, वारे मोदी तेरा खेल महंगा हुआ तेल, मोदी फिरतात परदेशी जनता राहणार उपाशी, मोदी घालतात कोटींचा कोट जनतेचे गेले खपाटीला पोट, चेल्या चपाट्यांना कोट्यावधींचे कंत्राट, देशाची अर्थव्यवस्था झाली सपाट अशा घोषणा देण्यात आल्या। ठाणे महानगरपालिकेसमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला। या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेता अभिजित पवार, महिला अध्यक्ष नगरसेविका मनीषा भगत, नगरसेविका पल्लवी जगताप, दीपाली भगत, मार्जिया पठाण, महिला कार्याध्यक्षा फुला बानो पटेल, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, शमीम खान, कैलास हावळे, आशिष ओमासरे, मिलिंद बनकर, सचिन पंधरे, माधुरी सोनार, मकसूद खान, शिवा कालू सिंग, जगत सिंग परोचा, बालेश हत्तिंबेरे, सचिन भातबरे, राकेश भगत, धर्मेंद्र आस्थाना, जैन खानचे, सोनाली कदम, दीपाली गावंड, सपना पाटील आदी सहभागी झाले होते। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।